Hello everyone, welcome to our Sri Academy of Science Karad Academy. So what we have studied the last lecture, interference topic. In that we have seen Young's double slit experiment, that is called as YDSE. YDSE. What is the full form for YDSE? Young's डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ओके, थोडं जरा आपण रिकॉल करूया. रिकॉल म्हणण्यापेक्षा आपण थोडं जरा रिवाइज करूया काय काय बघितलं आपण. आता ह्या वेव्ह ऑप्टिक्सच्या टॉपिकमध्ये इंटरफरन्स एक पार्ट आपला असा आहे की तिथं आपण इंटरफरन्स पॅटर्न बघतोय. ओके, आता इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे जिथं ही स्क्रीन तुम्हाला माहिती आहे, स्क्रीन, आणि तुम्हाला ह्याच्यावरती पॅटर्न बघायला मिळतोय आणि तो पॅटर्न म्हणजे असा काहीतरी असेल. ठीक आहे, ह्या स्क्रीनवरती हा CB म्हणजे सेंट्रल ब्राईट पॉईंट, म्हणजे इकडं काहीतरी दोन सोर्स असतील, S1 S2, तिथून लाईट ट्रॅव्हल करेल, S2 पासून लाईट ट्रॅव्हल करेल, दोन्ही वेव्स काय करतील, इंटरफेअर करतील आणि स्क्रीनवरती एक ब्राईट पॉईंट तयार होईल. मग सेंटरला जो तयार होतो त्याला आपण काय म्हणतोय, सेंट्रल ब्राईट पॉईंट. त्याच्यानंतर एका ठराविक डिस्टन्सवरती तुम्हाला मिळेल तो म्हणजे फर्स्ट डार्क. CB पासून एक ठराविक अंतर घेऊन तुम्हाला काय मिळेल, इथं फर्स्ट डार्क मिळेल. त्याच्यानंतर परत एक डिस्टन्स कव्हर करून तुम्हाला इथं मिळेल फर्स्ट ब्राईट. सेंट्रल ब्राईट झाला, त्यानंतर हा झाला तुमचा फर्स्ट ब्राईट, आणि ह्या दोन्ही ब्राईट मधला डिस्टन्स म्हणजेच त्याला आपण म्हणतोय फ्रिंज विड्थ, विच इज कॉल्ड एज अ Y. तसंच वरती गेल्यानंतर मला आता काय मिळेल, मला मिळेल सेकंड डार्क. ठीक आहे, मग आता पुन्हा फर्स्ट डार्क आणि सेकंड डार्क मधला डिस्टन्स जर पाहिला तर तुम्हाला परत काय मिळेल, तुम्हाला परत तो वायज डिस्टन्स मिळेल. ओके, म्हणजे हा Y काय आहे, Y इज द फ्रिंज विड्थ. मग इथं आला तो ब्राईट पॉईंटसाठी, इथं आला तो डार्क पॉईंटसाठी. म्हणजे अशा पद्धतीनं पॅटर्न तुम्हाला तो मिळालाय. मग त्या पॅटर्नला आपण काय म्हणतोय, इंटरफरन्स पॅटर्न. इंटरफरन्स पॅटर्न. ओके, इंटरफरन्स पॅटर्न. आता हा इंटरफरन्स पॅटर्न आपण हे बघितलं, म्हणजे लाईट आपण पास केली, त्याचा पॅटर्न तयार झाला. मग आता ब्राईट कधी मिळतो, डार्क कधी मिळतो, त्यासाठी कंडिशन्स आपल्याकडे होत्या. मग त्या कंडिशनसाठी आपण काय म्हटलं होतं, ब्राईट पॉईंट, जर आपल्याला ब्राईट पॉईंट जर पाहिजे असेल तर त्याला आपण म्हटलंय कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, आणि जर डार्क पॉईंट जर आपल्याला हवा असेल तर त्याला आपण काय म्हणले, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. येते लक्षात. मग आता काय केलंय, ह्या कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये आणि डिस्ट्रक्टिव्ह मध्ये आपण काय काय घेतलंय, इथं फेज पण घेतलाय आणि इथं पाच डिफरन्स पण घेतलाय. मग आता पाच डिफरन्सला आपण काय म्हणलं, इथं डेल्टा एक्स इज इक्वल टू, बरोबर, इथं पण काय म्हणले, डेल्टा एक्स इज इक्वल टू म्हणलं. आणि फेज डिफरन्सला आपण काय म्हणलं, इथं फाय म्हणलं. फेज डिफरन्सला फाय. मग पहिल्यांदा फेज घेऊया, मग त्याच्यावरून आपल्याला पाच डिफरन्स लिहिता येईल. मग आता फेजला काय घेतलंय, इथं म्हणलं आपण इवन मल्टिपल ऑफ λ/2, इथं म्हणलं आपण ऑड मल्टिपल ऑफ λ/2. ओके, माझा इथं बघा, इथं फेज घेताना आपण इवन घेतलाय, तो म्हणजे 0, 2π, 4π, 6π, कुठंपर्यंत, 2n π पर्यंत. 0, 2π, 4π, 6π, 8π असं कुठंपर्यंत, n π पर्यंत. n काय आहे तुमचा इवन मल्टिपल, म्हणजे 0, 2, 4, 6, 8 असं येणार. इथं इवन आहे तर इथं मला काय मिळणार आहे, इथं मला ऑड मिळणार आहे. म्हणजे आता 0 तर गेला, 0 नंतर काय येणार, 1, म्हणजेच येणार π, त्यानंतर येणार 3π, त्यानंतर येणार 5π, कुठंपर्यंत, तर 2n - 1 π, 2n - 1 π. ओके, मग आता ह्या फेज डिफरन्स वरूनच आपण पाच डिफरन्स कन्सिडर केला. मग मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, ती ट्रिक म्हणजे अशी होती, जिथं पाय तुम्हाला दिसतोय त्या पायच्या ठिकाणी तुम्हाला फक्त काय करायचं, λ/2 पुट करायचा आहे. म्हणजे काय येणार बघा, इथं 0 ठिकाणी 0च राहील, पायच्या ठिकाणी काय येणार, λ/2, म्हणजेच किती येणार, 2 λ/2. इथं किती येणार, 4 λ/2, आणि शेवटला काय येणार, 2n λ/2. म्हणजे 2 ला 2 जर इथं कॅन्सल केला तर राहिलं किती, 0 λ, 2 λ. म्हणजे ही कंडिशन तुम्हाला अशी मिळेल, λ, 2 λ, 3 λ, 4 λ.
ठीक आहे, म्हणजे ही पण स्टेप चालेल आणि ही पण स्टेप चालेल, दोन्हीपैकी कुठली स्टेप लिहिली तरी चालेल, डझंट मॅटर. आता ही λ/2 का कन्सिडर केली, कारण इथं पण तुम्हाला λ/2 बघायचा आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कम्पॅरिझनला सोपं जाईल. म्हणजे λ/2 तुम्हाला दोन्हीकडे वापरायचं आहे. म्हणजे तुम्ही पायची किंमत जरी फक्त λ/2 पुट केली तर तुम्हाला इक्वेशन सगळं मिळतंय. ओके, मग आता इथं काय आहे बघा, इथं ऑड फिगर आहे, तिथं फक्त पायची व्हॅल्यू काय करायचं आहे, λ/2 पुट करायचं आहे. इथं पाय येणार आहे, म्हणजे काय येणार, λ/2, 3 पाय म्हणजेच 3 λ/2, 5 पाय म्हणजेच 5 λ/2, असं कुठंपर्यंत 2n-1 पायची किंमत λ/2, म्हणजे 2n-1 λ/2, असं ते इक्वेशन तुम्हाला मिळेल. ओके, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही हे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. ओके, हे तुम्हाला येणं गरजेचंच आहे, कारण पुढे जाऊन परत आपण आता हा इंटरफरन्स पॅटर्न बघितला, पुढे जाऊन आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न घ्यायचा आहे, म्हणजे पुढच्या लेक्चरला, ह्याच्यानंतरचं लेक्चर आहे. आता हे आजचं YDSC लेक्चर म्हणजे आजचं शेवटचं लेक्चर आहे YDSC वरती, म्हणजे इंटरफरन्स पॅटर्नवरती. ओके, आता हे मला वाटतं तुम्हाला समजलं असेल, थोडं रिवाइज झालं असेल, तर आता आजच्या पॉईंटकडे आपण मूव्ह होऊया. तर आजचा पॉईंट काय आपला YDSC वरतीच आहे. मग ह्या पॉईंटला आपण नाव देतोय, ह्या YDSC मध्ये काय म्हणलंय, एक तर त्याला आपण म्हणतोय फ्रिंज शिफ्ट किंवा पाथ डिफरन्स, नॉट पोटेन्शियल डिफरन्स, पाथ डिफरन्स प्रोड्यूस्ड बाय ग्लास स्लॅब. पाथ डिफरन्स प्रोड्यूस्ड बाय ग्लास स्लॅब म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल ह्या पॉईंटवरनं, असा पॉईंट असेल किंवा असा असेल, दोन्हीपैकी कुठलाही ग्लास स्लॅब आला की तुम्हाला कळतंय काय करायचं आहे. म्हणजेच आता इथं काय म्हणलं, फ्रिंज शिफ्ट म्हणलंय. मग त्यासाठी आता मी तुम्हाला पॅटर्न एक दाखवला होता, हा सेंट्रल ब्राईट, इथं फर्स्ट डार्क, इथं फर्स्ट ब्राईट, सेकंड डार्क, सेकंड ब्राईट. ठीक आहे, हा पॅटर्न तुम्हाला मिळत जाईल, जसा वरच्या बाजूला तसाच तुम्हाला खालच्या बाजूला पण मिळेल. आता इथं काय म्हणलंय, इथं म्हणलं फ्रिंज शिफ्ट म्हणलंय, शिफ्टिंग होते. शिफ्टिंग म्हणजे काय, आता सेंट्रल ब्राईट मला इथं मिळतोय, मग हा शिफ्ट करेल, कुठं करेल, एक तर तो वरच्या बाजूला शिफ्ट होईल किंवा तो खालच्या बाजूला शिफ्ट होईल. इट डिपेंड्स ऑन ग्लास स्लॅब. म्हणजे जिथं तुम्ही ग्लास स्लॅब ठेवणार, कुठं ठेवणार हा नंतरचा भाग आहे, पण मी काय म्हणतोय बघा, जिथं तुम्हाला ग्लास स्लॅब मिळेल, ज्या पाथमध्ये असेल त्या बाजूला तो काय होणार आहे, हा शिफ्ट होणार आहे. मग नक्की हा वरच्या बाजूला शिफ्ट कधी होईल, हा खालच्या बाजूला शिफ्ट कधी होणार, कसं होणार, तर त्यासाठी आपल्याला डायग्राम बघितली पाहिजे. ठीक आहे, मग आता शिफ्टिंग तुमच्या लक्षात आलं का, म्हणजे सेंट्रल ब्राईट जो तुम्हाला इथं मिळतोय तो इथं न मिळता तुम्हाला इकडं वरती कुठेतरी मिळेल सेंट्रल ब्राईट, येते लक्षात. म्हणजे ह्याला आपण म्हणतो शिफ्टिंग. तो शिफ्ट झाला, एक ठराविक डिस्टन्स घेऊन तो शिफ्ट झाला, मग त्यामध्ये 5 ब्राईट आले असतील, 5 डार्क आले असतील, किंवा 7 ब्राईट आले असतील, 7 डार्क असतील, म्हणजे 7 ब्राईटनं तो वरती सरकला किंवा 7 डार्कनं तो वरती सरकला, असं आपण म्हणू शकतो. इट डिपेंड्स ऑन द ग्लास स्लॅब, कारण त्याचा इंडेक्सवर डिपेंड. ओके, ते बघूया आता, लक्षात येईल तुमच्या. आता त्यासाठी एक फिगर ड्रॉ करतो. ही स्क्रीन असेल आपली, हा सोर्स आहे S1 S2, आणि हा डिस्टन्स म्हणजे आपला किती आहे D, आणि हा डिस्टन्स किती आहे आपला स्मॉल d. ओके, आता ही स्क्रीन आहे, सेंटर पॉईंट O म्हणतो. आता इंटरफरन्स पॅटर्नमध्ये म्हणजेच यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये तुम्ही S1 पासून एक रे पास केली, S2 पासून एक रे पास केली, तो कुठं पोहोचला, O वरती पोहोचला. आता S1 पासून O पर्यंत डिस्टन्स किती कव्हर केला आपण इमॅजिन करूया, किंवा एक्झाम्पल म्हणूया, S1 O चा डिस्टन्स हा किती असेल, S1 O इज इक्वल टू 5 सेंटीमीटर किंवा 5 मीटर, 5 सेंटीमीटर कन्सिडर करा. मग आता S2 पासून पण O पर्यंत पोहोचला, मग S2 O पण किती असणार आहे, 5 सेंटीमीटर. मग आता इथला पाथ डिफरन्स आपण ज्यावेळी घेतला, मग पाथ डिफरन्स किती म्हणलंय, डेल्टा एक्स. मग काय म्हणलंय, S2O मायनस S1O विच इज इक्वल टू 5 मायनस 5 इक्वल टू 0. म्हणजे डेल्टा एक्स तुम्हाला किती मिळाला, 0. हे कुठं बघितलं आपण, इंटरफरन्स पॅटर्नमध्ये बघितलं. मग आता कन्स्ट्रक्टिव्हमध्ये पहिला पॉईंट आपला होताच, पाथ डिफरन्स डेल्टा एक्स इज इक्वल टू 0, बरोबर. मग तो सेंटरला, म्हणजे सेंट्रल ब्राईट पॉईंटसाठी तुम्हाला पाथ डिफरन्स किती मिळतोय,
तर डेल्टा एक्स इज इक्वल टू 0. सेंट्रल ब्राईटला नेहमी डेल्टा एक्स किती पाहिजे, इक्वल टू 0. हे लक्षात ठेवा, कारण शिफ्टिंगमध्ये आपल्याला बघायचं आहे. फॉर सेंट्रल ब्राईट व्हॉट इज पाथ डिफरन्स, तर डेल्टा एक्स इज इक्वल टू 0. ही टर्मच आली पाहिजे सेंट्रल ब्राईटला. ओके, समजली इथंपर्यंत? ओके. आता मी काय करणार आहे, मला शिफ्टिंग मिळणार आहे, शिफ्टिंग. मग मी फक्त काय करणार आहे, एखाद्या कोणत्या तरी पाथमध्ये मी फक्त एक ग्लास स्लॅब प्लेस करणार आहे. आता बघा, एक पाथ म्हणजे माझा काय, S1 पासून O पर्यंत. दुसरा पाथ काय, S2 पासून O पर्यंत. ओके. मग आता ह्या दोन्ही पाथपैकी एका पाथमध्ये ग्लास स्लॅब आलाय. मग कोणत्या पाथमध्ये आलाय, तर तो मला इथं दिसतोय. S1 पासून O पर्यंतच्या पाथमध्ये मला इथं ग्लास स्लॅब दिसतोय. म्हणजे हा ग्लास स्लॅब आला, याचा डिस्टन्स किती आहे, म्हणजे याचा डिस्टन्स किती आहे, टी. टी इज द थिकनेस म्हणूया आपण. ठीक आहे. याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती, तर म्यू. ठीक आहे. आणि लाईट त्यामधून ट्रॅव्हल करणार विथ स्पीड व्ही. असं त्या कंडिशन्स येणार आता त्या ग्लास स्लॅबसाठी. तुमच्या लक्षात आलं का मी काय म्हणतोय, हा ग्लास स्लॅब एक तर S1 ओच्या पाथमध्ये तर येऊ शकतो, किंवा S2 ओच्या पाथमध्ये तरी येऊ शकतो, कुठे येऊ शकतो. आणि ज्या पाथमध्ये तुम्हाला हा स्लॅब मिळेल त्या बाजूला तुमचं शिफ्टिंग होईल. म्हणजे आता इथं ग्लास स्लॅब कुठं प्लेस केला आहे, वरच्या ह्याच्यात, बरोबर, S1 O मध्ये. त्यामुळे शिफ्टिंग तुमचं इथून वरच्या बाजूला होईल. जर हा स्लॅब इथं खाली असता तर हे शिफ्टिंग तुमचं इकडे घालं असतं. म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये स्लॅब आहे, पाथमध्ये आहे, त्या डायरेक्शनमध्येच तुमचं शिफ्टिंग तुमचं होणार. इकडं आहे तर सेंट्रल ब्राईट कुठं जाणार, वरती. आणि जर हा स्लॅब इकडे खाली आला तर हा सेंट्रल ब्राईट कुठे येणार, खालच्या बाजूला. ठीक आहे, आलं लक्षात? मग त्यासाठी पहिल्यांदा डेल्टा एक्स कसा फाइंड करायचा ते पहिल्यांदा लक्षात घेऊया, समजून घेऊया. ओके. हेडिंग लिहून घेतलं का, फ्रेंच शिफ्ट. ओके. आता इमॅजिन करूया, हा आपला सोर्स S1, हा आपला सोर्स S2, O पॉइंट. ओके. आता इमॅजिन करूया, म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून. आता जे फिगर आहे तसेच फिगर आहे, फक्त मी जरा तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला वेगवेगळे लाईन दाखवतो. S1 पासून O पर्यंत येणार लाईट, S2 पासून O पर्यंत येणार लाईट. ठीक आहे. आता सेंटरला विदाउट ग्लास स्लॅब डिस्टन्स हा सेम आहे, त्यामुळे इक्वल टू किती मिळाला, 0 मिळाला. ठीक आहे. इमॅजिन करूया, जसं मी मगाशी म्हटलं की S1 पासून O पर्यंत डिस्टन्स किती म्हणलं होतं मी, 5. S2 पासून O पर्यंत डिस्टन्स किती, 5. तेवढाच डिस्टन्स आहे. ओके. पण आता मी काय करतो, मी दोन्ही पाथपैकी एका पाथमध्ये मी ग्लास स्लॅब प्लेस करणार आहे. काय प्लेस करणार आहे, ग्लास स्लॅब. ठीक आहे. मग आता आपण नावं देऊया. ह्याला रे 1 म्हणूया, ह्याला रे 2 म्हणूया. म्हणजे एक S1 पासून असा ओकडं जाणार, एक S2 पासून असा ओकडं जाणार. ठीक आहे. म्हणून त्याला म्हणलं रे 1, रे 2. आता हा मीडियम कोणता आहे, लाईट ट्रॅव्हल होणार आहे, म्हणजे एअर मीडियम आहे. लाईट ट्रॅव्हल कुठं करणार आहे, एअर मीडियममध्ये करणार आहे. मग त्या एअर मीडियममध्ये त्या लाईटला स्पीड किती असतं, तर त्या एअर मीडियममध्ये लाईटला स्पीड किती असणार आहे, C इज द स्पीड ऑफ लाईट. C इज द स्पीड ऑफ लाईट. आता दोन्हीपैकी एका पाथमध्ये मी फक्त काय करणार आहे, मी फक्त ग्लास स्लॅब प्लेस करणार आहे. मग आता इमॅजिन करूया, मी ह्या S1 O मध्ये एक ग्लास स्लॅब प्लेस करतो. हा केला मी ग्लास स्लॅब प्लेस केला. ओके. ह्याची थिकनेस किती आहे, तर ती म्हणजे टी. त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, व्ही. आणि ह्याच्यामधनं लाईट जर ट्रॅव्हल करणार तो त्याचं स्पीड किती असणार, व्ही. ओके. लक्षात आलं का बघा. S1 पासून O पर्यंत जात असताना त्याच्या वाटेत एक ग्लास स्लॅब आला, ग्लास स्लॅब. ठीक आहे. तो ग्लास स्लॅब आला. तर आता ग्लास स्लॅबमध्ये एंटर करणार, म्हणजे आता आपल्याला मीडियम चेंज होताना दिसतंय. म्हणजे एअर मीडियममधनं कुठे गेला, डेन्सर मीडियममध्ये गेला, म्हणजेच ग्लास मीडियममध्ये गेला. आपल्याला माहित आहे डेन्सर मीडियममध्ये गेला काय होतं, स्पीड त्याचं बदलतं. म्हणजे इथं आता आपण एअर मीडियम म्हणलं होतं, इथं आपण त्याला डेन्सर मीडियम म्हणलं होतं. ओके. हा तुमचा नॉर्मल, हा इन्सिडंट रे, हा रिफ्रॅक्टेड रे. म्हणजे इथं स्पीड तुम्हाला C मिळते, पण इथं स्पीड तुम्हाला किती मिळते, V मिळते. मग तेच मी सांगितलं, इथलं स्पीड किती आहे, C. इथलं स्पीड किती आहे, C. पण इथलं स्पीड किती आहे, इथलं स्पीड V आहे.
आणि ह्या ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच मी काय कन्सिडर केलाय म्यू. ओके, समजलं. आता बघा, आता पहिल्या पाथमध्ये ग्लास स्लॅब मिळतोय. आता इमॅजिन करा, S1 पासून ही लाईट निघाली, इथं पोचली. मग S2 पासून पण त्याच वेळेला लाईट निघाली, कुठं पोचली, ती त्यावेळेला इथं पोचली. ठीक आहे, म्हणजे दोघांनी पण डिस्टन्स इक्वल कव्हर केला, इथंपर्यंत पोचला. ठीक आहे. आता पहिला रे कुठे एंटर करतोय, ग्लास स्लॅबमध्ये. S2 कुठे एंटर करतोय का, S2 ला एकच मीडियम आहे, एअर मीडियमच आहे, म्हणजे त्याचं स्पीड जास्त म्हणजे सीच असणार आहे. पण आता इथं एंटर केलं तर त्याचं स्पीड किती होणार, V. बरं, आता C आणि V मध्ये जर कंपॅरिझन केलं तर कोणतं स्पीड मला जास्त मिळेल, Cचं स्पीड मला जास्त मिळेल का Vचं स्पीड जास्त मिळेल. साहजिकच आपण ते बघितलंय, एअर मीडियम इज ग्रेटर दॅन डेन्सर मीडियम, म्हणजेच तुम्हाला C इज ग्रेटर दॅन V मिळेल. ठीक आहे. मग आता इथून ज्या वेळेला ही लाईट इथं पोहोचेल त्यावेळेला ही लाईट इथं पोहोचेल का रे. बघा, ही कंडिशन मिळाली आपल्याला. आता डेन्सर मीडियम मध्ये गेल्यामुळे त्याचं स्पीड कमी झालं. हा एअर मीडियमच आहे, ह्याचं स्पीड जास्तच आहे, जसं पहिलं होतं तसं. ठीक आहे. त्यामुळं ह्याचं स्पीड कमी झाल्यामुळे आता इथून इथंपर्यंत पोचायला जेवढा वेळ लागला तेवढ्याच वेळेत हा इथं पोचेल का, नाही, हा तिथून पुढं जाईल. म्हणजे ज्या वेळेला हा S1 इथं पोचेल त्यावेळेला हा S2 इथं कुठंतरी पोचेल. कळतंय का बघा, परत एकदा रिपीट करतो. S1 पासून लाईट निघाली, S2 पासून लाईट निघाली, एकाच वेळेला दोघं पण बाहेर पडले. S1 कुठं पोहोचला, इथं पण पोहोचला, म्हणजे जिथं ग्लास स्लॅब आहे तिथं पण पोहोचला. S2 पण कुठं पोहोचला, तेवढा डिस्टन्स कव्हर केला, म्हणजे 1 सेंटीमीटर, इथं पण 1 सेंटीमीटर. ठीक आहे. आता ह्याला पुढं कोण मिळाला, ग्लास स्लॅब मिळाला, म्हणजे त्यानं मीडियम बदलला. एअर मीडियममधून कुठे गेला, डेन्सर मीडियममध्ये. पण इथं मीडियम बदलला का, नाही, इथं एअर मीडियम तुमचा ॲज इट इज राहिला. ठीक आहे. म्हणजे इथलं स्पीड किती राहणार आहे, इथलं C राहणार आहे, पण आता इथलं स्पीड किती राहणार आहे, V. डेन्सर मीडियममध्ये आल्यामुळे स्पीड त्याचं काय झालं, कमी झालं. त्यामुळे आपल्याला कंडिशन माहिती आहे, C इज ग्रेटर दॅन V, म्हणजे Cचं स्पीड मला जास्त मिळेल कम्पेअर टू V. मग आता इथून लाईट ज्या वेळेला इथं पोचेल त्याला काहीतरी वेळ लागेल. सपोज लेट अस कन्सिडर लेट डेल्टा टी बी द टाइम, कारण टी आपण इथं थिकनेस आला कन्सिडर केलं, त्यामुळे डेल्टा टीला आपण इथं टाइम म्हणूया. ठीक आहे. इथून लाईट इथंपर्यंत पोहोचताना त्याला वेळ किती लागला, डेल्टा टी. मग तेवढ्या डेल्टा टी मध्ये S2 च्या पाथ मधला दुसरा रे हा इथं पोहोचणार का त्याच्या बरोबरीला, नाही, ह्याचं स्पीड वाढलं ना, जास्त आहे. मग तो इथं पोहोचायच्या ऐवजी तो इथं पोहोचेल, म्हणजे डेल्टा टी तुमचा इथंपर्यंत दाखवेल. म्हणजे 5 सेकंदासाठी 5 सेकंदमध्ये जर तो इथून इथं पोहोचत असेल तर 5 सेकंदमध्ये तो इथून इथं पोहोचणार आहे. मग कोणी डिस्टन्स जास्त कव्हर केला, तर रे 2 ने डिस्टन्स जास्त कव्हर केला. येते लक्षात. म्हणजे आता लाईट कुठं आली, आता लाईट इथं आली, ह्याची लाईट कुठं आली, इथं आली. ओके. आता O पर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजे आता लाईट तुमची S2 ची कुठं आहे, इथंपर्यंत आहे, S1 ची कुठं आहे, इथंपर्यंत आहे. आता O पर्यंत पोहोचण्यासाठी कोण डिस्टन्स जास्त कव्हर करेल, रे 1 हा डिस्टन्स जास्त कव्हर करेल का रे 2 हा डिस्टन्स जास्त कव्हर करेल. कारण बघा, इथून त्याला आता इथं फक्त पोहोचायचं आहे, हे अंतर अगदीच कमी आहे, पण इथून त्याला इथं पोहोचायचं आहे, म्हणजे इथून त्याचं अंतर जास्त आहे. म्हणजे डिस्टन्स कोणत्या रेला मिळेल जास्त, फर्स्ट रेला त्याला डिस्टन्स जास्त मिळेल. ठीक आहे. मग आता इथून याचा जर हा डिस्टन्स मी जर इथं बघितला, ह्या डिस्टन्स आणि इथला डिस्टन्स इक्वल झाला, मग जो एक्स्ट्रा डिस्टन्स आहे तो म्हणजे एवढा, दिस इज द एक्स्ट्रा डिस्टन्स. हा एक्स्ट्रा डिस्टन्स त्याला मिळाला, बरोबर का. जास्त अंतर कुणाला कव्हर करायचं आहे, फर्स्ट रेला अंतर कव्हर करायचं आहे. ठीक आहे. S2 ला कमी अंतर कव्हर करायचं आहे. मग आता एक्स्ट्रा पाथ डिफरन्स आहे, म्हणजे जास्त डिस्टन्स जो कव्हर करायचा तो आपल्याला काढायचा आहे. मग आता इथून मी इथं एक लाईन ड्रॉ करून घेतली, म्हणजे हे समान अंतर मी करून घेतलं. मग आता इथून इथलं जे अंतर आहे ते म्हणजे एक्स्ट्रा डिस्टन्स आहे, आणि तो एक्स्ट्रा डिस्टन्स म्हणजेच डेल्टा एक्स. आणि तो एक्स्ट्रा डिस्टन्स म्हणजेच आपला काय, पाथ डिफरन्स. दोघांच्या मधलं अंतर जास्त कुठं आहे,
तर फर्स्ट रेमध्ये, आणि ते अंतर म्हणजेच किती डेल्टा एक्स. बाकी सगळं अंतर सेमच निघालं. इथलं अंतर सेम निघालं, इथलं अंतर सेम निघालं. ठीक आहे. आता ज्यावेळेला इथून हा इथं पोहोचेल त्यावेळी हा इथं कुठं पोहोचला, इथं पोहोचला. बरोबर का. मग आता हिथनं लाईन जर काढली तर मला हा एवढा अंतर जे मिळालं तो म्हणजे मला डिफरन्स मिळाला, आणि त्याला मी काय म्हणलं, डेल्टा एक्स. आलं का लक्षात. ठीक आहे. आता आपल्याला थोडं इक्वेशन्स लिहायचं आहे. मग तो 5 डिफरन्स मला डेल्टा एक्स मला फाईंड करायचा आहे. ठीक आहे. मग थोडं जरा नावं बघा बरं. म्यू म्हणजे काय आहे, म्यू म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. व्ही म्हणजे मीडियमची वेलॉसिटी, मीडियम वेलॉसिटी. डेल्टा टी म्हणजे टाइम, आणि टी म्हणजे थिकनेस. हे कुठंतरी लिहून घ्या. ठीक आहे. आता मी ह्या फर्स्ट रेसाठी इक्वेशन लिहितो. फर्स्ट रेसाठी आता इथं किती ग्लास स्लॅब असल्यामुळे त्याचा इंडेक्स म्यू मिळतोय, त्याची वेलॉसिटी व्ही मिळणार आहे, त्याची थिकनेस तुम्हाला टी मिळणार आहे. मग आता इक्वेशन माहिती आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससाठी, ते मी लिहितो. व्हॉट इज म्यू, म्यू इज इक्वल टू सी बाय व्ही. व्हॉट इज म्यू, म्यू इज इक्वल टू सी बाय व्ही. अरेंज केलं इक्वेशन, देअरफॉर व्ही इज इक्वल टू सी बाय म्यू. समजलं का. ग्लास स्लॅबसाठी इंडेक्सचं मी इक्वेशन घेतलं, म्यू इज इक्वल टू सी बाय व्ही, आणि देअरफॉर व्ही इज इक्वल टू सी बाय म्यू. आता स्पीडचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग आता स्पीड किती आहे आपलं इथलं लाईटचं, सी आहे. ठीक आहे. सॉरी, आता क्लास लॅबमध्ये एंटर करणार ना. क्लास लॅबमध्ये स्पीड किती आहे, व्ही. म्हणजे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स किती कव्हर करणार, इथून इथंपर्यंत, म्हणजे थिकनेस टी आली. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, टाइम म्हणजे किती आला, डेल्टा टी. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड म्हणजे हा व्ही आला, डिस्टन्स म्हणजे हा टी आला, आणि टाइम म्हणजे डेल्टा टी आला. ओके. आता अरेंज केलं मी इक्वेशन, डेल्टा टीचं इक्वेशन लिहून घेतलं मी. देअरफॉर डेल्टा टी इज इक्वल टू, डेल्टा टी वीचा गेला, वी तिथं आला, म्हणजेच टी अपॉन व्ही. डेल्टा टी इज इक्वल टू टी अपॉन व्ही. मग आता इथलं व्हीचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे, सी बाय म्यू. मग टीची व्हीची व्हॅल्यू ती इथं पुट करायची, म्हणजेच काय मिळेल, देअरफॉर डेल्टा टी इज इक्वल टू टी अपॉन व्ही, म्हणजेच किती, सी अपॉन म्यू, म्हणजे हा म्यू वरती आला, म्हणजेच डेल्टा टी इज इक्वल टू टी म्यू अपॉन सी, किंवा म्यू टी अपॉन सी. आलं लक्षात. ठीक आहे. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 हे झालं फर्स्ट रेसाठी. आता मला सेकंड रेसाठी घ्यायचं आहे. इकडचं मी रफ करतो. सेकंड रे ग्लास स्लॅबवर काय येत नाही, त्यामुळे तुला स्पीड किती राहणार आहे, सी राहणार आहे. ओके. स्पीड सी राहणार आहे, त्यामुळे डायरेक्टली इक्वेशन घेतो मी स्पीडचं, किंवा डिस्टन्स फाइंड करायचं आपल्याला. आता डिस्टन्स फाइंड करण्यासाठी मी काय करतो, परत तोच फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. सी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता डिस्टन्सला आपण काहीच म्हणलेलं नाही, तर त्यामुळे मी डिस्टन्सला डिस्टन्सच ठेवतो. ठीक आहे. अरेंज केलं इक्वेशन, डिस्टन्स इज इक्वल टू सी इंटू टाइम. टाइमला किती म्हणले आपण, डेल्टा टी. तर पण डेल्टा टी कन्सिडर केला आहे ना, डिस्टन्स कन्सिडर करतोय ना. इथून हा डिस्टन्स किती, टी, आणि इथून हा डिस्टन्स आपण फक्त डिस्टन्सला डिस्टन्सच म्हणलं. ओके. डेल्टा टी मध्ये S1 इथून इथं पोहोचला, आणि S2 तुमचा इथून इथं पोहोचला. ठीक आहे. हा डिस्टन्स आपण बघतोय आता, हा डिस्टन्स. मग आता डेल्टा टीचं इक्वेशन आपल्याकडे आहे, ते इक्वेशन मी आता इथं पुट करतो, म्हणजेच डिस्टन्स इज इक्वल टू सी इंटू डेल्टा टी म्हणजे किती, टी म्यू अपॉन सी, किंवा म्यू टी अपॉन सी. सीला सी काय होणार, कॅन्सल. राहिलं किती, डिस्टन्स इज इक्वल टू म्यू टी. इक्वेशन नंबर सेकंड, डिस्टन्स इज इक्वल टू म्यू टी. ठीक आहे. म्हणजे हा डिस्टन्स कोणाला मिळाला, ह्या पाथला मिळाला, म्यू टी. ओके. आणि आता S1 साठी इथला तुम्हाला 5 डिफरन्स घ्यायचा. आता डेल्टा एक्स तुम्हाला फाइंड करायचा आहे.
ओके, म्हणजे आता हा डिस्टन्स किती कव्हर करतोय, हा डिस्टन्स म्यूटी एवढा कव्हर करतोय. डिस्टन्स किती कव्हर करतोय, म्यूटी एवढा डिस्टन्स तो कव्हर करतोय. त्याचबरोबर आता मला काय काढायचं आहे, मला हा डेल्टा एक्स मला फाइंड करायचा आहे. मला काय फाइंड करायचं आहे, डेल्टा एक्स, पाथ डिफरन्स. मग आता ह्या डेल्टा टी मधून मला हा डेल्टा टी कमी करायचा आहे, बरोबर. म्हणजे ह्या डिस्टन्समधून मला हा डिस्टन्स कमी केला पाहिजे, म्हणजेच मला हा एवढा डिस्टन्स मिळेल, डेल्टा एक्स. हा टोटल डिस्टन्समधनं मला हा एवढा डिस्टन्स मला कमी केला, एवढा डिस्टन्स आहे म्हणजे इथं एवढा आहे. ठीक आहे, ह्यातनं मला एवढं कमी केलं म्हणजे मला एवढं मिळणार आहे. ठीक आहे, मग आता मी काय म्हणतो बघा, मग आता मी डेल्टा एक्स फाइंड करण्यासाठी डेल्टा एक्स इज इक्वल टू टोटल डिस्टन्स. टोटल डिस्टन्स म्हणजे किती, डिस्टन्स मायनस किती, तर हा टी आहे ना, हा कमी केला पाहिजे ना. टोटल डिस्टन्स म्हणजे हा इथं एवढा आला, ह्यातनं मी एवढं कमी केलं म्हणजे मला एवढं मिळणार. मग डेल्टा एक्स इज इक्वल टू डिस्टन्स मायनस टी. मग डिस्टन्स किती आहे आपल्याकडं, म्यू टी मायनस टी, विच इज इक्वल टू, कॉमन काय निघेल, टी कॉमन निघेल, म्हणजेच तुम्हाला असं मिळेल म्यू मायनस 1 टी. म्हणजे डेल्टा एक्स किती मिळाला, डेल्टा एक्स इज इक्वल टू म्यू मायनस 1 टी. ओके, किंवा मी असं लिहितो, डेल्टा एक्स इज इक्वल टू म्यू मायनस 1 टी. याला ब्रॅकेटमध्ये घ्या आणि नोट डाऊन करा. ठीक आहे, समजली तोपर्यंत. तर पहिल्या पाथसाठी हे इक्वेशन तुमचं 1 मिळेल, दुसऱ्या पाथसाठी हे तुम्हाला इक्वेशन 2 मिळेल. मग आता डेल्टा एक्स काढण्यासाठी हा टोटल डिस्टन्स घेतला, टोटलमधनं हा टी वजा केला म्हणजे तुम्हाला हा डेल्टा एक्स मिळाला आणि ते इक्वेशन आपण लिहिलं. त्यामुळे पाथ डिफरन्स तुमचा किती आहे, तर ह्या क्लास लॅबसाठी तुमचा पाथ डिफरन्स आहे तो म्हणजे डेल्टा एक्स इज इक्वल टू म्यू मायनस 1 टी. नोट डाऊन करून घ्या, पॉज करा, नोट डाऊन करा, लिहून घ्या सगळं. ठीक आहे, पुढे जाऊया. ओके, ठीक आहे, हे जरा फिगर बघा. ओके, आता हा नॉर्मल आपला वायडी असेल. आता याच्या पाथमध्ये कोण आणायचं आपल्याला, याच्या पाथमध्ये आणायचं तो म्हणजे ग्लास स्लॅब. ठीक आहे, याचा इंडेक्स किती, म्यू, स्पीड किती, व्ही, आणि याची डिस्टन्स म्हणजे किती येणार, थिकनेस टी. ठीक आहे, आता डेल्टा एक्स आपल्याला समजला, तो डेल्टा एक्स आपल्याला किती मिळाला रे, डेल्टा एक्स आत्ता लिहून घेतलं आपण, डेल्टा एक्स इज इक्वल टू म्यू मायनस 1 टी. आणि तो डेल्टा एक्स म्हणजेच काय, डेल्टा एक्स इज द पाथ डिफरन्स. ठीक आहे, आता बघा इथं सेंटरला मी ओ म्हणतो. आता जर हा स्लॅब नसता, बघा मी म्हणतो इफ ग्लास स्लॅब इज ॲब्सेंट, म्हणजे इथून डायरेक्ट रे इथं पोहोचले, इथून डायरेक्ट रे इथं पोहोचले, त्यामुळे तो डिफरन्स किती मिळाला, डेल्टा एक्स इज इक्वल टू 0. त्यामुळे काय तयार झाला, सेंट्रल ब्राईट. पण आता ग्लास स्लॅबमध्ये आल्यामुळं तुम्हाला डेल्टा एक्स मिळाला की तो 0 झाला का, डेल्टा एक्स तुमचा 0 झाला का, नाही झाला. इथं डेल्टा एक्स तुम्हाला मिळाला किती, डेल्टा एक्स इज इक्वल टू म्यू मायनस 1 टी. मग आता मी 0 म्हणू शकतो का, मग आता मला इथं सेंट्रल ब्राईट मिळेल का, साहजिकच मिळणार नाही. कारण तुम्हाला पाथ डिफरन्सला काहीतरी एक व्हॅल्यू मिळाली, ती व्हॅल्यूज आपल्याला नको आहे.
ज्या वेळेला ही व्हॅल्यू तुमची 0 होईल त्याच वेळेला तुम्हाला सेंट्रल ब्राईट मिळेल. समजतंय मी काय म्हणतोय? मग आता हा पाथ डिफरन्स जो त्या ग्लास स्लॅबमुळे जो मिळाला आहे तो किती आहे, μ-1t. तेवढा जर डिफरन्स मला जर इथं जर या H2Oच्या पाथमध्ये जर मिळाला आणि तो एकमेकांना जर कॅन्सल झाला तर मात्र मला तिथं सेंट्रल ब्राईट मिळू शकतो. ठीक आहे. मग आता तेच मला कसं करायचं आहे, मग आता एक तर तो शिफ्ट होणार आहे. मग आता जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की जिथं स्लॅब आहे त्या बाजूला तो शिफ्ट होणार. कसा काय त्या बाजूला शिफ्ट होणार हा क्वेश्चन अराईज झाला असेल, मग तो आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्याच बाजूला का? आता बघा, इथून इथं पोचला म्हणजे हा कुठं पोचला, इथं पोचला लाईट. हा इथून इथं पोचला म्हणजे ही लाईट इथं पोचली. ओके. परत एकदा S1 पासून लाईट निघाली, इथं पोचली. त्याच वेळेला S2 पासून लाईट निघाली, इथं पोचली. म्हणजे दोघांनी डिस्टन्स काय केला, इक्वल कव्हर केला. पण आता इथून तो ज्यावेळी इथंपर्यंत पोहोचेल, इथं ती ज्यावेळी लाईट इथं येईल त्यावेळी ती लाईट इथं कुठेतरी पोहोचेल. मग आता इथून इथं पोचायचं आहे, इथून इथं पोचायचं आहे. म्हणजे जास्त पाथ कुणाला कव्हर करायचा आहे किंवा जास्त डिस्टन्स कुणाला कव्हर करायचा आहे, साहजिकच S1 पासून ओला तो पाथ तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर करायचा आहे. ठीक आहे. मग आता मी हा पॉइंट मी एक तर ह्या बाजूला घेतो किंवा एक तर ह्या बाजूला घेतो, कुठेतरी घेतो. मग तो घेत असताना इथून इथं जेवढा डिस्टन्स कव्हर करतोय तेवढाच मला इथून डिस्टन्स कव्हर झाला पाहिजे. म्हणजे इथून इथला डिस्टन्स आणि इथून इथला डिस्टन्स हे दोन्ही मला सेम मिळायला पाहिजे. हे दोन्ही पाथ मला काय मिळायला पाहिजे, सेम मिळायला पाहिजे. ते ज्यावेळेला सेम मिळतील त्यावेळेला ते मायनस होईल, म्हणजे इक्वल टू 0 मिळेल. येतं का लक्षात मी काय म्हणतोय? बघा, परत एकदा रिपीट करतो. लाईट इथून निघाली, इथं पोचली. S2 पासून निघाली त्यावेळी ती इथं पोचली. दोघांनी डिस्टन्स सेम कव्हर केला. आता स्लॅब असल्यामुळे इथून त्याला इथंपर्यंत पोचण्यासाठी जेवढा वेळ लागला तेवढ्याच वेळेत तो इथून इथं पोचला. मग आता O पर्यंत पोचण्यासाठी डिस्टन्स जास्त कुणाला कव्हर करायला लागतोय, पहिल्या रेला. म्हणजे इथून तो इथं येणार, पण तेवढ्या वेळेत हा पोचून पुढे कुठं तर जाऊ शकतो. ठीक आहे. मग आता मला काय करायचं आहे, ज्या वेळेला हा इकडचा पाथ आणि इकडचा पाथ ज्या वेळेला इक्वल होईल त्यावेळेला हा डिफरन्स किती मिळणार आहे, 0. मग आता हा तर मला दिसतोय हा लहान आहे, इकडचा मोठा आहे. मग आता तो O पॉइंट तुमचा शिफ्ट होणार आहे. ह्या बाजूला तर शिफ्ट होईल किंवा या बाजूला तर शिफ्ट होईल. मग अशा बाजूला शिफ्ट करायचा आहे की इकडचा डिस्टन्स आणि इकडचा डिस्टन्स तुमचा काय झाला पाहिजे, इक्वल झाला पाहिजे. मग तो कसा करायचा बघा बरं. सपोज तो पॉइंट मी इथं कन्सिडर केला, म्हणजे कुठं आला, तो खालच्या बाजूला. म्हणजे तो इथून इथं पोचला, तो इथून इथं पोचला. आता इथं जर तो असा स्लॅब जर आला तर काय झालं बघा. इथून इथं पोचला म्हणजे तो इथं पोचला, इथून इथं पोचला म्हणजे तो इथं पोचला. म्हणजे अजून डिस्टन्स कमी झाला, म्हणजे पहिल्यापेक्षा डिस्टन्स कमी झाला. आपल्याला तो काय करायचा आहे, वाढवायचा आहे. मग मी काय करतो, आता खाली घेऊन तर बरोबर उलटं होतंय, कारण इथं जेवढा डिस्टन्स जास्त होता, खाली आलं की तो अजून डिस्टन्स कमी झाला. मग अजून खाली गेलो की अजून कमी होणार, अजून कमी होणार. मग आता खाली गेलं की तो कमी होतोय. मग साहजिकच मला कुठं जायला पाहिजे, वरच्या बाजूला. बघूया आता. ठीक आहे. आणि तो पॉईंट मी P इथं कन्सिडर करतो. आता बघा, आता तो पॉईंट मी जसा खाली घेतला तसं मी आता वरती घेतला. म्हणजे इथं आता ग्लास स्लॅब आला. म्हणजे आता ही लाईट इथं पोचली, म्हणजे ही लाईट त्यावेळेला इथं पोचली. हा इथं पोचला म्हणजे त्यावेळेला हा इथं पोचला. म्हणजे ह्याला अंतर जास्त मिळालं का आता. ठीक आहे. आणि इथून इथं पण पोचताना त्याचा डिस्टन्स काय झाला, ह्या डिस्टन्सला तो इक्वल झाला. बरोबर. म्हणजे आता हे तुम्हाला समजण्यासाठी इथे मी एक डायग्राम ड्रॉ करतो. S1 S2 ही स्क्रीन.
हा पी पॉईंट. तुम्हाला आता ही फिगर माहिती आहे. आता ह्या फिगरमध्ये आपण काय केलं होतं रे, इथं एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला होता. परपेंडिक्युलर हा डिस्टन्स आपण घेतला होता तो म्हणजे डी. ठीक आहे. इकडचा अँगल तुम्हाला मिळाला होता तो म्हणजे थिटा. इथला पाथ डिफरन्स आपण मेजर केला होता आणि तो डिस्टन्स म्हणजेच किती, डी साइन थिटा. म्हणजे कुठला डिस्टन्स, हा डिस्टन्स. येते लक्षात. मग इथं डेल्टा एक्स म्हणजे इथं मला पाथ डिफरन्स मला जास्त मिळतोय म्हणजे S1P आणि ह्याला मी म्हणतो इथं ई पॉईंट. S1P इज इक्वल टू EP. इथून पुढचा पाथ सेम आहे, इथला डिस्टन्स एक्स्ट्रा आहे, तो एक्स्ट्रा म्हणजे आपला पाथ डिफरन्स डेल्टा एक्स इज इक्वल टू डी साइन थिटा. मग इथं मला डेल्टा एक्स किती मिळतोय, इथं मला डेल्टा एक्स मिळतोय μ-1t आणि इथं जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर हा मला डेल्टा एक्स मिळाला आणि हा डेल्टा एक्स म्हणजेच किती, डी साइन थिटा. मग आता हा डी साइन थिटा आणि μ-1t हा जर बाजूला काढला दोन्हीमधनं तर मला दोघांच्या मधला पाथ डिफरन्स काय मिळेल, सेम मिळेल. ग्लास स्लॅबनं जेवढा एक्स्ट्रा कव्हर केला तेवढा इथं S2 पण कव्हर केला की. तो किती कव्हर केला, डी साइन थिटा. तर हा पण डेल्टा एक्सच आहे ना, हा पण डेल्टा एक्सच आहे. कळतंय का. म्हणजे इकडचा एक्स्ट्रा म्हणजेच हा ग्लास स्लॅब आणि इकडचा एक्स्ट्रा म्हणजेच तो म्हणजेच डी साइन थिटा. कळतंय. मग आता शिफ्टिंग तुमचं कुठं झालं, ज्या पाथमध्ये स्लॅब प्लेस केला होता त्याच बाजूला तुमचा शिफ्टिंग झालं. म्हणजे शिफ्ट आपण त्याला म्हणतो. म्हणजे ह्या पी ला तुम्हाला डेल्टा एक्स किती मिळेल, डेल्टा एक्स इज इक्वल टू 0. कळालं का, समजतंय का. ठीक आहे. त्यासाठी ही डायग्राम दाखवली. S1 पासून P पर्यंत जातोय, S2 पासून P पर्यंत जातोय. मग इथला पाथ डिफरन्स मला किती मिळाला तो म्हणजे S2E, त्याला आपण म्हणले डेल्टा एक्स. मग इकडचं इक्वेशन आपण सॉल्व्ह केलंय ते किती मिळालंय, डी साइन थिटा. आणि आता इथं फक्त आपण काय केलंय, इथं ती फिगर जर बघितली तर इथं आपण त्यामध्ये काय केलंय, एक ग्लास स्लॅब प्लेस केलाय. मग ह्याचा डेल्टा एक्स किती आहे, डेल्टा एक्स इज इक्वल टू μ-1t असं इक्वेशन आहे. S1 पासून P पर्यंतचा एक्स्ट्रा डिस्टन्स किती आहे तर तो म्हणजे डेल्टा एक्स इज इक्वल टू μ-1t आणि S2 पासून P पर्यंत पोहोचण्यासाठी एक्स्ट्रा डिस्टन्स किती आहे तर तो म्हणजे S2E म्हणजेच किती, डी साइन थिटा. हे दोन्ही डिस्टन्स मी जर बाजूला काढून घेतलं तर आता ह्या पाथ मधला एकच मिळेल का, इथं पण डिस्टन्स तेवढाच मिळेल, इथं पण डिस्टन्स तेवढाच मिळेल. त्यामुळे एकमेकांना ते काय होतील, कॅन्सल. पण ह्यानं ह्याला कॅन्सल केलं, ह्या डेल्टा एक्सनं ह्या डेल्टा एक्सला कॅन्सल केलं, उरलेला पाथ इक्वल झाले त्यामुळे ते एकमेकांना कॅन्सल केलं. ठीक आहे. मग आता इमॅजिन करा, हा डेल्टा एक्स मी 2 म्हणतो, इकडचा डेल्टा एक्स पण 2, 2 - 2 0. उरलेला पाथ हा टोटल 4 असेल. हा पण 4, हा पण 4, इथून इथला, इथून इथला, 4 - 4 0. त्यामुळे इथला डेल्टा एक्स मला किती मिळेल, डेल्टा एक्स इज इक्वल टू 0. आलं का लक्षात, समजलं.